ईव्हीएम जाळलेला आहे. आम्हाला इथून पुढच्या कालामध्ये ईव्हीएम अजिबात चालणार नाही. मतदान घ्यायचंय ते बॅलेट पेपरवरच घेतलं पाहिजे. हे आमच्या समस्त ग्रामस्थांची नाही, समस्त महाराष्ट्राची नाही तर देशवासियांची भावना आहे. इथून पुढचं मतदान हे बॅलेट पेपरवरच घेतलं गेलं पाहिजे. नक्की बॅलेट पेपरवरती मतदान जे आहे ते घेतलं जावं अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थ जे आहेत, कळण ग्रामस्थ, त्याचबरोबर सतीश म्हस्के असतील, गिरीश जायवळ असतील, विवेक बनसोडे असतील यांनी केलेली आहे. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद 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 लोकशाही जिंदाबाद 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 ईव्हीएम मशीन हटाओ, ईव्हीएम मशीन हटाओ, ईव्हीएम मशीन हटाओ. ईव्हीएम जाळलेला आहे. आम्हाला इथून पुढच्या कालामध्ये ईव्हीएम अजिबात चालणार नाही. मतदान घ्यायचंय ते बॅलेट पेपरवरच घेतलं पाहिजे. हे आमच्या समस्त ग्रामस्थांची नाही, समस्त महाराष्ट्राची नाही तर देशवासियांची भावना आहे. इथून पुढचं मतदान हे बॅलेट पेपरवरच घेतलं गेलं पाहिजे. नक्की बॅलेट पेपरवरती मतदान जे आहे ते घेतलं जावं अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थ जे आहेत, कळण ग्रामस्थ, त्याचबरोबर सतीश म्हस्के असतील, गिरीश जायवळ असतील, विवेक बनसोडे असतील यांनी केलेली आहे. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, ईव्हीएम हटाओ, देश बचाओ. ठीक आहे. धानूरच्या मतदान केंद्रावर गेलो तर त्या केंद्रामध्ये अ ब कडं अशी सिरीज पाहिजे, पण सिरीज ही ड पासून लावलेली होती. त्यानंतर आम्ही जिजामाता या केंद्रामध्ये गेलो, त्या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हासमोरचं बटन दाबलं तर ते बटन दबत नव्हतं. त्यानंतर आम्ही कलवडच्या या ठिकाणी मतदान केंद्रात गेलो तर त्या मतदान केंद्रामधले अधिकारी त्या ठिकाणी सांगत होते की कमळाला मतदान द्या, असे पॅड दाखवायचे आणि कमळ देतं. त्या ठिकाणी जाऊन देखील आम्ही निषेध केला. म्हणजे विविध मतदान केंद्रामध्ये त्या दिवशी आम्ही आमचा निषेध नोंदवला, आरोनकडे तक्रार केली लेखी. आम्हाला वाटतं चूक झाली, कारण की आमच्या मशीनचे बटन दबत होते. मी उमेदवारच होता. आतमध्ये गेल्यानंतर मला क्लिअर कळत होतं की तिथे मशीनचे बटन दबत नाहीये. अधिकारी त्यांना सांगतो तुम्ही एक काम करा, ते नाही दबत दुसरं बटन दाबा. सामान्य जनता आम्हाला बाहेरून सांगते साहेब आम्ही बाहेर आल्यानंतर आमचं वोटिंग आधीच झालेलं आहे. ही कशी काय निवडणूक आयोगाने घेतलेली निवडणूक आहे. त्याचमध्ये आमचे 4,500 ते 5,000 वोटर्स माझ्या एरियातले प्रभाग 2 किंवा 3 मध्ये गेलेत. साहेब मला एका प्रश्न उत्तर द्या, या विभागातले लोक ओळखतील ना आम्हाला, विभाग 4 किंवा 5 मध्ये लोक आम्हाला कशाला ओळखतील? तर ही कुठली निवडणूक पद्धत आहे? याचा अर्थ क्लिअर आहे, निवडणूक आयोग रेडी नव्हतं इलेक्शन घ्यायला. घाईमध्ये घेतलेले इलेक्शन आहेत, चुकीचे इलेक्शन घेतले गेलेले आहेत. आज सायबर क्राईम एवढं वाढत चाललंय. तुम्हाला फोन केला तरी तुमच्या अकाउंट मधले पैसे जातात. एवढं जर सायबर क्राईम होतो तर या ईव्हीएम मशीन मध्ये फ्रॉड होणं सोपं आहे ना एकदम. माणूस कुठेही बसून त्या ईव्हीएम मशीन मध्ये चिप बसवलेली असते, त्या चिप मध्ये फेरफार करू शकतो ना. आज तुम्हाला पडतं का? आम्ही आज 26 वर्ष या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय, नगरसेवक म्हणून काम केलंय आणि आम्हाला आज 3,000 मतं, 1,00,000 मतांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला 3,000 मतं कसं आम्ही एक्सेप्ट करणार? त्यामुळे आम्ही ईव्हीएम मशीन बद्दल तर मी पूर्णपणे विरोध करते आणि बॅलेट पेपरवर इथून पुढे इलेक्शन घेतली जावी ही माझी मागणी राहील. जय भीम, जय महाराष्ट्र. मला एक म्हणायचं आहे की बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलंय आणि त्या संविधानामध्ये आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय आणि तो आज बीजेपी सरकार सगळ्यांकडून हिरावत आहे. जनता सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे. जनतेने मतांच्या रूपाने आम्हाला प्रतिसाद सुद्धा दिला होता, पण आमच्याकडून आमचा विजय हा सर्वस्वी हिरावून घेतलेला आहे. उन्होंने उन लेडीज को सुबह से शाम 5 बजे तक खड़ा करके रखा कि हम अभी लाते हैं. जब 4:30 बजे, मतलब कि 4:30 बजे हमने देखा उनका एक बंदा पैसे लाया है, हमारी ही सोसाइटी के किसी बंदे ने पैसे लेके छुपा दिए और हमें बोला कि हम कुछ नहीं कर सकते. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपण या ठिकाणी कळस गावात आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 1
पुणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचा जो निकाल आहे तो या ठिकाणी अनपेक्षित लागलेला आहे. विवेकजी बनसोडे, काय सांगाल, हा निकाल जो लागलेला आहे तो तुम्हाला का मान्य नाही? सर्वप्रथम मी सर्व मतदारांचे आभार मानतो, कारण मतदारांनी भरघोस मताने आम्हाला निवडून देण्यासाठी मतदान केले. परंतु ईव्हीएम घोटाळा झाला नसता तर आज आम्हाला सर्वांना हे चारही नगरसेवक या ठिकाणी दिसले असते. रिपब्लिकन शिवसेना युतीच्या वतीने इथे 4 जण उभे होते आणि गल्ली नाही गल्ली ज्या ठिकाणी बिल्डिंग आहे, परिसर आहे, सर्व जागी त्या ठिकाणी त्यांचा प्रचार जोरात सुरू होता आणि लोकांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात त्यांना मिळाला होता. लोकांनी भरभरून मतदान केलं, परंतु हे मतदान चोरी झाले ईव्हीएम हॅकरनी. त्या दिवशी आपल्याला सांगतो की आम्ही मतदान केंद्रामध्ये गेलो, धानूरच्या मतदान केंद्रात गेलो, तर त्या केंद्रामध्ये अ ब क ड अशी सिरीज पाहिजे, पण सिरीज ही ड पासून लावलेली होती. त्यानंतर आम्ही जिजामाता या केंद्रामध्ये गेलो, त्या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हासमोरचं बटन दाबलं तर ते बटन दबत नव्हतं. त्यानंतर आम्ही कलवडच्या या ठिकाणी मतदान केंद्रात गेलो, तर त्या मतदान केंद्रामधले अधिकारी त्या ठिकाणी सांगत होते की कमळाला मतदान द्या, असे पॅड दाखवायचे आणि कमळ देतो. त्या ठिकाणी जाऊन देखील आम्ही निश्चित केला. म्हणजे विविध मतदान केंद्रामध्ये त्या दिवशी आम्ही आमचा निषेध नोंदवला, आरोनकडे तक्रार केली लेखी. आणि त्यानंतर आम्हाला संध्याकाळी 5:30 वाजता कळतं की 38% मतदान झालं. 5:30 वाजता 38% होतं, 10:30 आम्हाला असं कळतं की डायरेक्टली 16% मतदान होऊन 53% मतदान झालं. हे कसं काय? म्हणजे मतदान संपल्यानंतर अचानकपणे 15-16% मतदान वाढीव कसं काय दाखवलं गेलं? त्या मतदानानंतर आपल्याला माहिती की या ठिकाणचे भूमिपुत्र मस्के दादाचे नगरसेवक होते, त्यांना त्यांच्याच कळस गावामध्ये 100 मतदान दाखवतो. ज्या इतर राहत नाहीत, ज्यांचं आता पाता माहिती जे प्रभागातले नाहीत, त्या उमेदवाराला इथं 5,000ची लीड दाखवते. एक प्रकारे हा मतदान चोरीचा स्कॅम आहे. मिळालेल्या मतदारांचं जे मत होतं विजय उमेदवारांचं ते पराजित झालेल्या उमेदवारांना दिलं गेलेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी विजय केलेला आहे. त्या दिवशी सकाळी एक ठिकाणी ईव्हीएम हॅकर सर्व्हर हायजॅक करून त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन हॅक करून मताची आकडेवारी बदलत होता. अशा वेगवेगळ्या प्रकारे ईव्हीएम हॅक करून जी ईव्हीएम असलेला विश्वास हा लोकांचा उडालेला आहे. आणि सगळं आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी, आम्ही अनुभवी आहोत. आम्ही प्रत्येक उमेदवारांनी प्रत्येकांनी त्या ठिकाणी आमचा अनुभव घेतलेला आहे आणि आमच्या अनुभवातनं बॅलेट, आमच्या अनुभवातनं त्या ठिकाणी व्हीव्हीपॅट जे होतं ते भ्रष्ट मार्गाने हायजॅक करून त्याची पूर्ण यंत्रणा आलेली होती. त्याचा आम्ही निश्चितार्थ या ठिकाणी आज आम्ही आंदोलन करत आहोत आणि जोपर्यंत ईव्हीएम हटणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबणार नाही. आणि मोठ्या प्रमाणात जनतेचा उद्रेक झाला पाहिजे या विषयावरती, कारण आपल्याला लोकशाही आहे आणि लोकशाही टिकवायची असेल तर ईव्हीएमला विरोध झालाच पाहिजे. काय सांगाल तुम्ही या निवडणुकीमध्ये हे जे काही निकाल लागलेले आहे, आता तुम्ही जे आरोप करताय ते तुमचे मित्रपक्ष आहेत भारतीय जनता पार्टी किंवा कमळ चिन्ह, तरी सुद्धा तुम्ही आरोप करताय, म्हणजे या आरोपामध्ये किती तथ्य आहे? हे बघा, आम्ही जे आरोप करतोय निवडणूक आयोगावरती करतोय, कुठल्या पक्ष विशेष किंवा कोणत्या माणसावरती करत नाही आहोत. आम्ही या देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. लोकसत्ताक देश आहे आणि या संविधानाने दिलेला सगळ्यात मोठा अधिकार आहे मतदान. हे जे मतदान होतं ज्या ईव्हीएम मशीन्स वरती होतं त्याच्या सामान्य जनतेवरचा विश्वास नाही. आता सामान्य जनता काय म्हणते की आम्हाला क्रॉस चेक करायचं की वोटिंग जरुरी कसं झालेलं आहे. आम्ही निवडणूक आयोगाला काय म्हणतो की तुम्ही आम्हाला प्रूव्ह करा की हे ज्या निवडणूक घेतलेली आहे ते ट्रान्सपरंट होते, त्यामध्ये कुठली चूक झालेली नाहीये. आम्हाला वाटतं चूक झाली कारण की आमच्या मशीनचे बटन दबत नव्हते. मी उमेदवारच होता. आतमध्ये गेल्यानंतर मला क्लिअर कळत होतं की तिथे मशीनचे बटन दबत नाहीये. अधिकारी त्यांना सांगतो तुम्ही एक काम करा, ते नाही दबत दुसरे बटन दाबा. सामान्य जनता आम्हाला बाहेरून सांगते साहेब आम्ही बाहेर आल्यानंतर आमचं वोटिंग आधीच झालेलं आहे. ही कशी काय निवडणूक आयोगाने घेतलेली निवडणूक आहे? त्याचमध्ये आमचे 4,500 ते 5,000 वोटर्स माझ्या एरियातले प्रभाग 2 किंवा 3 मध्ये गेलेत. साहेब मला एका प्रश्न उत्तर द्या, या विभागातले लोक ओळखतील ना आम्हाला? विभाग 4 किंवा 5 मध्ये लोक आम्हाला कशाला ओळखतील? तर ही कुठली निवडणूक पद्धत आहे? याचा अर्थ क्लिअर आहे, निवडणूक आयोग रेडी नव्हतं इलेक्शन घ्यायला. घाईमध्ये घेतलेले इलेक्शन्स आहेत, चुकीचे इलेक्शन घेतले गेलेले आहेत. म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे, जनतेला माहिती देणार आहोत. उद्या सर्व पक्षीय लोक तिथं उद्या येणार आहेत. असं नाही की शिवसेना येणार आहे किंवा कुठले एक पक्ष विशेष येणार आहेत, सामान्य जनता येणार आहे. आणि निवडणूक आयोगाला आम्ही 7 ते 8 दिवसाचा टाइम देतोय. आम्हाला प्रूव्ह करा ही निवडणूक योग्य प्रकारे झाली आहे, आमचे कन्सर्न्स क्लिअर करा, नाही तर आम्ही न्यायालयामध्ये जाणार आहोत आणि दाद मागणार आहोत. साहेब काय सांगाल तुम्ही या ठिकाणी जे ईव्हीएम वर तुम्ही आक्षेप घेतलेला आहे, तर सत्ताधारी आधीच सांगत आहेत की आता हरले उमेदवार हा रडीचा डाव खेळतील म्हणून, तर हा काय नेमका प्रकार आहे? तुम्ही एक लक्षात घ्या, ईव्हीएम मशीन यंत्रणा ही जी आहे ही परदेशातून आपल्या इकडे आली, बरोबर आहे का नाही? पण आता परदेशानेच यंत्रणेवरती बॅन आणलाय. परदेशामध्ये देखील आता बॅलेट पेपरवरती मतदान घेतलं जातं आणि आज आपल्या देशामध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेतलं जातं. आपल्या देशामध्ये पण
कितीतरी लोकांचे म्हणजे कोट्यावधी लोकांची अपेक्षा आहे की ईव्हीएम मध्ये मतदान नकोय. कारण ईव्हीएम मुळे काय होतं, हॅकर जसं आपल्या मोबाईल मधलं डाटा कुठेही लोक बघून ते चोरू शकतात. आज सायबर क्राईम एवढं वाढत चाललंय. तुम्हाला फोन केला तरी तुमच्या अकाउंट मधले पैसे जातात. एवढं जर सायबर क्राईम होतो तर या ईव्हीएम मशीन मध्ये फ्रॉड होणं सोपं आहे ना एकदम. माणूस कुठेही बसून त्या ईव्हीएम मशीन मध्ये चिप बसवलेली असते, त्या चिप मध्ये फेरफार करू शकतो ना. आज तुम्हाला पडतं का, आम्ही आज 26 वर्ष या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय, नगरसेवक म्हणून काम केलंय आणि आम्हाला आज 3000 मतं, 1 लाख मतांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला 3000 मतं कसं आम्ही एक्सेप्ट करणार. आज संपूर्ण गाव आज आमच्या पाठीशी उभं होतं आणि सगळ्यांनी आम्हाला मनापासून मतदान केलंय आमच्या पॅनलला. तरी आम्हाला 3000, 2800, 3200 आणि एका ईव्हीएम मशीन मध्ये समोरच्याला 150, 200, आम्हाला 25, 30 शक्य आहे का? आज जे लोक इथं राहत नाही, ज्यांनी इथून उमेदवारी लढवली त्यांना आज 20,000 मतदान आणि आमच्या मतदाराला 3000 मतदान कसं शक्य आहे? आमचा सरळ आरोप आहे की त्यांनी ईव्हीएम मशीन हॅक करून आमच्या पक्षाच्या उमेदवारांची मतं दुसऱ्या उमेदवाराला दिलं आणि त्याच्यामुळे आमच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला. तुम्ही LIVचे रिपोर्ट पहा, शासकीय यंत्रणेचे रिपोर्ट पहा, सगळीकडे आमचा प्रचार आणि आमचा रिझल्ट पॉझिटिव्ह दाखवत होता. परंतु असं काय झालं आणि आम्हाला पराभव पत्करावा लागला? याला सर्वस्वी जबाबदार राज्य निवडणूक आयोग आणि ईव्हीएम मशीन आणि तिथले जे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारावकर साहेब हे याला जबाबदार आहे, असा आम्ही स्पष्ट आरोप करतो. उद्या आमची पत्रकार परिषद होणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र बोलवलेलं आहे आणि तिथे देखील आम्ही दाद मागणार आहोत. एवढं करून जरी आम्हाला दाद नाही मिळाली तर आमचा शेवटचा पर्याय राहील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानाचा मार्ग दिलेला आहे त्या संविधानाच्या मार्गानुसार आम्ही न्यायालयात जाऊन याच्या विरोधात दाद मागणार आहोत. तुम्ही उमेदवार आहात, या ठिकाणी अनेक वर्ष राहताय, काम करत आहात. हे जे रिझल्ट आता लागलेले आहेत ते अतिशय अनपेक्षित रिझल्ट लागलेले असं तुमचं म्हणणं आहे. तर नेमकं गडबड कुठं झालेली आहे, कशामुळे हे रिझल्ट असे लागलेले आहेत आणि सामान्य जनतेचं तुमच्या बाबतीचं मत काय? सामान्य जनतेचं आमच्या बाबतीतलं मत हे चांगलंच होतं आणि त्यांनी आम्हाला साथ दिली होती आणि देणार आहोत असंही सांगितलं होतं, पण त्यांनी आम्हाला खरंच साथ दिली आणि त्यांचे मी खूप आभार मानते आम्हाला साथ दिल्याबद्दल. ईव्हीएम मशीन बद्दल बोललं तर आमच्या याच्यामध्ये फेराफेरी झाली, चुकामुक केली गेली आहे, मताची ओढ इकडे अदलाबदल केली गेली हे आम्ही ठामपणे सांगतो. कारण मी जिथे जिथे भेट द्यायला गेले तिथे काही प्रॉब्लेम होते, पण त्यांनी आम्हाला अधिकाऱ्यांनी तिथं फेस होऊन दिलं नाही की हा बाबा हा प्रॉब्लेम आहे तुम्ही या किंवा हा प्रॉब्लेम आहे असं काहीच सांगितलं नाही. आम्हाला फक्त हा इथं व्यवस्थित चाललंय तुम्ही काय काळजी करू नका हेच उत्तर सगळ्यांचं होतं. हे चुकीचं होतं. त्यांनी आम्हाला विचारायला पाहिजे होतं, हा बाबा तुम्ही हा प्रॉब्लेम आहे आम्हाला सांगा, तुम्ही आमच्याबद्दल चुकीचं करून आम्हालाच परत चांगलं आहे असं म्हणून सांगणं चुकीचं आहे ना. त्यामुळे आम्ही ईव्हीएम मशीन बद्दल तर मी पूर्णपणे विरोध करते आणि बॅलेट पेपरवर इथून पुढे इलेक्शन घेतली जावी ही माझी मागणी राहील. सामान्य जनता तुमच्या पाठीशी उभी होती, त्यांच्या काय अडीअडचणी होत्या त्या तुमच्या माध्यमातून सोडवल्या जाणार होत्या, परंतु आता हे खूप मोठा अडथळा आलेला आहे. तर त्यांच्या जे अडीअडचणी आहे तो सोडवणारा प्रतिनिधी कोण आहे मग आता? आमच्या भागामध्ये तर आता सध्या आमच्या कळस गावाला तर कोणी प्रतिनिधी राहिलेलाच नाही आणि आम्ही जर आहे तर आम्ही थोडेफार प्रयत्न करू. आता आमच्या बरोबर राहिलं त्यांना मदत करण्याचा, त्यांच्या समस्या सोडवण्याचे आम्ही प्रयत्न करू. पण जे आता पदावर आलेत त्यांनी आमच्या कळस भागाकडे लक्ष देतील का नाही हे आता आपल्या जनतेने ठरवायचं, आपल्या कळस गावाच्या जनतेने ठरवायचं की त्यांना त्यांच्याकडून आपले काम करून घ्यायचं का विकास करून घ्यायचा का ते, आणि त्यांनी ठरवायचं की आमचा विकास करायचा की नाही कळस गावचा. एवढंच. ईव्हीएमच्या माध्यमातून हे जे जिंकून आलेले नगरसेवक आहेत ते खरंच लोकांचा विकास करतील? आता आमच्या कळस ग्रामस्थांना आणि पुणे प्रभाग क्रमांक 1 मधील तमाम जनतेला त्यांचा अनुभव आलेला आहे. गेल्या 7 वर्षामध्ये 2017 पासून ते आज म्हणजे 8 वर्षामध्ये त्यांनी एक काम या कळसमध्ये केलेलं दाखवावं. मी माझ्या राजकीय संन्यास घेईल एवढं मी आपल्या समोर या चॅनल समोर या ठिकाणी जाहीर आवाहन करतो. एक काम दाखवून द्यावं त्यांनी कळस गावामध्ये केलेलं. आज आम्ही 26 वर्ष, माझ्या वयाची 26 वर्ष मी या कळस गावासाठी दिली. कळस गावाचं सामाजिक कार्य असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, सांप्रदायिक असेल, कुणाच्या सुखदुःखामध्ये असेल, कुणाच्या अडीअडचणीमध्ये असेल, रात्रंदिवस धावून जाणारं मी कार्यकर्ता आहे. पण ह्या जे 4 नगरसेवक 2017 साली निवडून दिले आमच्या गावांनी
त्या नगरसेवकांनी त्या लोकप्रतिनिधींनी कळसमध्ये काय काम केलं हे त्यांनी दाखवून द्यावं, हे माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना. काय सांगाल तुम्ही आता या ठिकाणी जी निवडणूक झालेली आहे तर लोकशाहीचं काय असा तुमचा प्रश्न आहे, मग नेमकं म्हणजे काय, त्याचा काय खुलासा करा. जय भीम जय महाराष्ट्र. मला एक म्हणायचं आहे की बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलंय आणि त्या संविधानामध्ये आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय आणि तोच आज बीजेपी सरकार सगळ्यांकडून हिरावत आहे. जनता सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे. जनतेने मतांच्या रूपाने आम्हाला प्रतिसाद सुद्धा दिला होता, पण आमच्याकडून आमचा विजय हा सर्वस्वी हिरावून घेतलेला आहे. लोकशाहीला काळीमा फासलेला आहे आणि हुकुमशाहीला वरती आणलेला आहे. मैं आशा परदेसी, इस एरिया में मैं रहती हूँ. गए 25 सालों से मैं भाऊ को जानती हूँ. अभी हमारे पिछले टाइम भी जो बॉबी टीम में, सीधा मैं नाम लूंगी, नाम लेने से मुझे कोई घबराहट नहीं होती किसी की भी. लास्ट टाइम जो हमारे नेता थे या जो भी उन्हें बोलो कि वो हमारे पास आए थे लास्ट वोटिंग में, कि उन्होंने हमें एक बोला था कि हम आपका ये काम करके देंगे. उसके बाद उन्होंने हमें शक्ल नहीं दिखाई. सतीश भाऊ के बारे में मैं ये बोलूंगी, ये पद पे ना होते से भी इनको हम आधी रात को भी उठाते हैं, ये हमारे काम करते हैं. अभी तक इनके बाद हमारा एरिया ये समझो कि जैसे कहते हैं ना, कोई अनाथ या लवारिस है. यहाँ पे किसी ने आगे कभी देखा भी नहीं है कि यहाँ पे क्या हो रहा है क्या नहीं, तुम्हें किस चीज की जरूरत है. और रही बात जो अभी इन्होंने भी बोला है कि वोट खरीदे गए हैं, खरीदने की बात अभी मैं हमारा बताती हूँ. हमारी कुछ लेडीज, गंगा कुंज की लेडीज ने, हमने एक ग्रुप बनाया था कि इस बार हमने इनसे चैलेंज करना है कि पहले आप हमें रिटर्न में दो कि आप हमारी सोसाइटी के लिए ये काम करोगे. तो हमने एक ग्रुप बनाया. ग्रुप जब उन्होंने हमारा देखा तो वहां के किसी एक ने आके हमें बोला कि आप हमें बताओ कि आपको कितने पैसे चाहिए. तो क्योंकि कुछ लेडीज है, मैं इस मामले में मैं मानती नहीं, कुछ लेडीज ऐसी हैं कि यहाँ पे क्या आपको 1000 रुपया भी दिया जाता है उसमें खुश हो जाते हैं. 2 दारू के पैक दे दो, लोग खुश हो जाते हैं. मैंने तो यहाँ का देखा है. तो वो लोग मुझे, हालांकि मैं उनकी लीडर मैं ही थी, मुझे साइड में लेके गए, भाभी आप उनको मनाओ ना, आप उन्हें मनाओ. मैं क्या, उन लेडीज से पूछो, मैं नहीं मना सकती. अगर वो 1000 रुपये में मानती है उनको मानने दो. उन्होंने उन लेडीज को सुबह से शाम 5 बजे तक खड़ा करके रखा कि हम अभी लाते हैं. जब 4:30 बजे, मतलब कि 4:30 बजे हमने देखा उनका एक बंदा पैसे लाया है, हमारी ही सोसाइटी के किसी बंदे ने पैसे लेके छुपा दिए और हमें बोला कि हम कुछ नहीं कर सकते. इसका क्या मतलब है? और एक ही नेता हमारी गेट पे आके चैलेंज कर रहा है कि मैं ही जीत के आऊंगा, मैं चैलेंज करता हूं. मतलब आप कैसे पहले भविष्यवाणी कर सकते हो कि मैं ही जीत के आने वाला हूं? वो कैसे जीत के आया? ईव्हीएम सेटिंग कॉन्फिडन्स पैशाचा या ठिकाणी काळा बाजार झालेला आहे. ये तो भरपूर हुआ है. पैशाचा काळा बाजार झालेला आहे. जे पैसे देऊन वोट खरेदी करतात हे लोक जे उमेदवार आहेत, तर ते जनतेची कामं करतील का? कारण ऑलरेडी पैसे दिलेले असतात. हे बघा, ज्यावेळेस आम्ही जनतेला भेटत होतो, जनतेचं एकच म्हणणं होतं की मागच्या इलेक्शन नंतर कोणी आम्हाला भेटलेलं नाहीये. आता तेच झालं. आता इलेक्शन आलं, यांना पैसे वाटले गेले किंवा काय गिफ्ट पाठवले गेले आणि जनता त्याला भोळली किंवा नाही भोळली हे ईव्हीएम वरनच कळू शकेल, व्हीव्हीपॅट वरनं कळू शकेल. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, जनतेला दोष देण्याच्या आधी आम्हाला हे बघावं लागेल की इलेक्शन जे झालेले, जनता तर आम्हाला म्हणते सगळ्यांना की आम्ही तुम्हालाच वोट करून दिलेले आहे. सगळे जेवढी यंत्रणा आहे सगळे म्हणतात की तुम्हाला वोट चांगले पडले, शिवसेनेचाच पॅनल येणार होता. मग असं काय झालं की शेवटी आम्हाला एवढी कमी मते मिळेल की ते कन्सिडर पण होऊ शकत नाहीये. मी जनतेला दोष देत नाहीये किंवा जे कोणी पक्ष असतील दुसऱ्यांना काही बोलत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, ईव्हीएम मशीन फॉल्टी होत्या, अधिकारी ते काम नीट करत नव्हते आणि व्हीव्हीपॅट जे असले पाहिजे, जे सामान्य माणसाचा अधिकार आहे की बाबा मला उमेदवारांचा अधिकार आहे, तो अधिकारच हिरावून घेतला आमच्याकडनं. म्हणून आम्ही म्हणतो ही इलेक्शन जे झालेले आहे ते अवैध आहे. आम्ही न्यायालयाकडे जाणार आहोत आणि न्यायालयाकडे आम्ही दाद मागणार आहोत. आपण बघितलं की ज्यावेळेस इलेक्शन प्रक्रिया घडत होती त्यावेळेस पोलिसांचा इतका पहारा होता की नगर जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा जवळ जाऊ दिलं नव्हतं. म्हणजे काउंटिंगच्या वेळेला पण जवळ जाऊ दिलं नव्हतं. हा सगळा प्रकार आहे, हा अतिशय संशयास्पद प्रकार आहे. ह्या बाबतीत तुमचं काय मत? हे बघा, पोलीस यंत्रणा, गव्हर्नमेंटची कुठली पण यंत्रणा असून दे, त्यांना त्यांचं काम करणं जबाबदारी असते त्यांची. पण ज्या प्रकारे आम्ही ह्या गोष्टी बघितल्या, सामान्य आता ताईंनी तुम्हाला सांगितले की पैसे वाटले गेले. बघा, समाजामध्ये एका माणसाला पैसे वाटून द्या, आता 1000 माणसांना पैसे वाटून द्या, हा अन्याय आहे, हे लिगल नाहीये. मग हे झालं कसं काय? ही जबाबदारी कोणाची? ती पोलीस यंत्रणेची. बरं, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेला माहिती पैसे वाटले गेले, मग किती लोकांवरती केस फाईल झाल्या, पोलीस यंत्रणा किती ऍक्टिव्ह होती, हे पोलीस यंत्रणा
यंत्रणाचे जे अधिकारी आहेत जे म्हणतात की आमची फार सक्षम पोलीस यंत्रणा आहे, हा त्यांनी विचार करायचा की ही सामान्य जनता टॅक्स भरती, सामान्य जनता निवडून आणते लोकांना. जर सामान्य जनतेवरती जर तुम्ही होणारे अन्याय थांबवले नाहीत या इलिगल गोष्टी थांबवल्या नाहीत तर तुमच्यावरती सामान्य जनता उद्या विश्वास करणार आहे का, हा विचार पोलीस यंत्रणेने करायचा आहे. साहेब, सामान्य जनता बेबस असते, काय करणार सामान्य जनता? आम्ही रडतोय बघा, रस्त्यावरती उभे आहोत, पण पोलीस यंत्रणाला प्रश्न विचारला पाहिजे त्यांनी स्वतःला की आपल्या लोकांनी जबाबदारीने काम केले का. साहेब मला सांगा, सगळ्या सामान्य जनताला माहिती पैसे वाटले गेले, लोक उघड म्हणतायत, मग का बरं एखादी केस फाईल झाली नाही? कुठे होती पोलीस यंत्रणा? हा प्रश्न पोलीस यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. त्यांची स्वतःची जबाबदारी आहे, कारण की त्या पदावरती बसलेले आहेत, जनता जे टॅक्स भरती आता ते पगार घेतात. साहेब, तुमची पोरं बाळा, तुमचे नातेवाईक पण तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत उद्या, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं या ठिकाणी ईव्हीएमचं जे मशीन आहे ते जाळून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलंय. जनतेला ईव्हीएमवर अजिबात भरोसा नाही. लोकप्रतिनिधी जे निवडून आलेत त्यावर त्यांचा विश्वास नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन करण्यात येईल, तसंच न्यायालयात सुद्धा दाग मागण्यात येईल. मी निलेश चव्हाण, सम्यक क्रांतीसाठी पुण्यावरून. धन्यवाद.